बसरात जहाजाचे अखेर 2 तुकडे. मिऱ्या समुद्र किनाऱ्यावरील जहाजाचे 2 तुकडे. 2020 मध्ये भरकटलं होतं जहाज. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 8 वर. महापालिका हद्दीतील 7, ग्रामीण भागात 1 रुग्ण. पावसाळ्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी संकटात. मराठवाड्यात 11,000 हेक्टरवरील पिकाला फटका. हळद, भुईमूग, ज्वारी, कांदा पिकाला फटका. भिवंडीच्या पडघामधील बोरिवली गावात 2 जूनला कोम्बिंग ऑपरेशन. एटीएसची छापेमारी. अनेक संशयित वस्तू घेतल्या ताब्यात. यवतमाळमध्ये काँग्रेसच्या वतीनं आत्मसन्मान यात्रा. दाभाडी ते आर्णी दरम्यान आत्मसन्मान यात्रा. हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात यात्रा. संत गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान. आषाढी वारीसाठी शेगाव येथून पालखी प्रस्थान. अकोल्यात पालखीचा 2 दिवस मुक्काम. बीडच्या आष्टीमध्ये टोमॅटोचं बागेचं मोठं नुकसान. शेतात पाणी साचल्याने टोमॅटोचं नुकसान. सरकारने मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. तिकीट दर वाढीनंतर आता पीएमपीच्या उत्पादनात मोठी वाढ. रविवारी एकाच दिवसात 55 लाखांचे अतिरिक्त उत्पन्न. पुणे शहरात रस्त्यांची कामं तातडीनं पूर्ण करा. 7 जूनपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण करून रस्ते सुरू करा. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या ठेकेदार पथ विभागाला सूचना. बुलढाणा जिल्ह्यात गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ. 4 महिन्यात 2000 वर गुन्हे दाखल. चोरीचा तपास अंत होत असल्याने नागरिक त्रस्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.